नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महाराष्ट्रात भयानक हत्याकांड. 3 बायका आणि 8 मुलांचा बाप. परिवाराला मोठा धक्का. आधी स्टेटस ठेवला, मग भर रस्त्यात जीव घेतला. महाराष्ट्रात भयानक हत्याकांड घडला आहे. सोलापुरात एका तरुणाची सिने स्टाईल निर्गुण हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी आरोपीने सोशल मीडियावर स्टेटस ठेवला होता. यानंतर भर रस्त्यात हत्या केली. मृत तरुणाला 3 पत्नी आणि 8 मुलं आहेत. कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातील 70 फूट रोड परिसरात ही काळजाला थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास एका तरुणाची 6 जणांनी मिळून कोयता, काठी, तलवार आणि दगडाच्या साह्याने निर्गुण हत्या केली आहे. सुरेश कृष्णा श्रीराम, वय वर्ष 35, असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावर काटा आणणारी संपूर्ण थरारक घटना पूर्णपणे CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅन आखून हत्या केली. संशयित आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर रक्तचरित्र या चित्रपटातील डायलॉग तसेच व्हिडिओ ठेवला होता. एक साथ नहीं, एक एक करके मारेंगे, अशा पद्धतीचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवल्याने आरोपींनी पोलिसांना देखील चॅलेंज दिले आहे की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. या हत्या प्रकरणातील आरोपी विजय श्रीराम, रोहित अण्णा रेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल अण्णा रेड्डी या आरोपींना केवळ 2 तासात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील मयत सुरेश श्रीराम याला 3 पत्नी असून त्यांची 8 लेकरं आता अनाथ झाली आहेत. मृत सुरेश कृष्णा श्रीराम हा याचा वडिलोपार्जित वराह पालनाचा व्यवसाय आहे. काही वर्षापूर्वी सुरेश श्रीराम यांनी 15-20 वराह मारून टाकल्याचा संबंधित आरोपींना संशय होता. अलीकडच्या काळात विविध कारणावरून उडणारे खटके यामुळे 6 तरुणांनी सुरेश श्रीराम याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला. यातूनच त्याची हत्या केली.